या आरक्षणाचा जी-आर जेव्हा आला तेव्हा मी तुमचं स्टेटस पाहिलं. तुम्ही त्या स्टेटसवर म्हणालात, भाऊसाहेब पडले म्हणून पानिपत झालं. हे तुमची एक सूचक अशी कमेंट होती. याचा अर्थ मुंबईत आलेल्या आंदोलकांचं पानिपत झालं असं तुम्हाला म्हणायचंय का? आणि जर झालं असेल तर ते का असं तुम्हाला वाटतंय की पानिपत झालं? एक गोष्ट अशी आहे की ज्या मागणीसाठी हा सगळा मुंबईवर चालून जाण्याचा जो खटाटोप झाला, ती मागणी ओबीसीत मराठ्यांना आरक्षण घेऊनच आम्ही परत येऊ अशी एक मागणी होती. आणि ती मागणी काही मंजूर झालेली दिसत नाही, कारण तशी मागणी मंजूर होण्याची सुतराम शक्यता नव्हती. मग दुसऱ्या ज्या गोष्टी समोर ठेवल्या होत्या की आम्ही हे गॅजेट लागू करू, ते गॅजेट लागू करू आणि मराठा समाजाचं सरसकट कुणबीकरण करून त्यांना आरक्षण देऊ. आता या दोन मुख्य मागण्या होत्या. बाकीच्या मागण्या थोड्या आपण बाजूला ठेवू. हो, जेवढी शक्ती या समाजाने लावली, मुंबईवर इतक्या लाखोच्या संख्येने लोक गेले आणि त्याच्यासाठी कोट्यावधीचा मराठा समाजाचा खर्च झाला. पानिपतचं उदाहरण द्यायचं असेल तर असं म्हटलं जातं की पानिपतामध्ये मराठे सपशेल हारले नव्हते आणि अहमदशाह अब्दाली पूर्ण जिंकला नव्हता. इतिहासामध्ये पानिपतच्या लढाईचं खूप मोठं महत्व आहे. होय. पण जे काही निर्णायक विजयाचा विषय असतो तो नेतृत्वाच्या कुठेतरी अडचणीमुळे निर्माण होतो. हे पानिपतचं उदाहरण आहे. शब्दशः अहमदशाह अब्दाली कोण, भाऊसाहेब कोण, हे काही आपण लक्षात घ्यायची गरज नाही. पानिपत या शब्दाचं महत्व लक्षात घ्या. पानिपत म्हणजे पूर्ण विजय नव्हे, पानिपत म्हणजे पूर्ण पराभव नव्हे. आता हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता मराठा समाजाचं काही नुकसान झालं का या आंदोलनानंतर? तर मराठा समाजाचं कोणतंही नुकसान झालेलं नाही. मराठा समाजाने कुठलाही असंतोष न होता, अनुचित प्रकार न होता सन्मानाने शांततेने समाज घरी पोहोचलेला आहे. जरांगे पाटलांची तब्येत चांगली राहिली, त्यांना दवाखान्यापर्यंत आणण्यात आलं आणि एकंदरीत अनुचित प्रकार दोन गोष्टी घडल्या. एक, शिवनेरीच्या पायथ्याशी एका बांधवाचा हृदयविकाराने मृत्यू झाला आणि पुन्हा मुंबई मैदानात सुद्धा एका बांधवाचा हृदय विकाराने मृत्यू झाला. या दोन बांधवांना तर श्रद्धांजली दिली पाहिजे, आपलं सगळ्यांचं ते कर्तव्य आहे. परंतु या नैसर्गिक किंवा अचानक उद्भवलेल्या दोन जर घटना सोडल्या तर आंदोलन म्हणून याच्यामध्ये अनुचित प्रकार असं काही झाला नाही. एकंदरीत हे आरक्षणाचं आंदोलन सक्सेसफुल राहिलं. मुंबईत प्रभाव टाकला, सरकारला घाम फुटला होता. सगळ्या अंगाने हे आंदोलन पुरेसं यशस्वी आहे. मागणीच्या अंगाने आपण जेव्हा विचार करू तेव्हा नवीन काही जरी मिळालेलं नसलं तरी आहे ते टिकलेलं आहे आणि याच्याने मानसिकता लोकांची हे आरक्षण घेण्याकडे होईल. आता लोक प्रश्न विचारतायत, त्याचा अर्थ लोक आता जागृत झालेले आहेत. यापुढे कुणबीचा आजच तुम्ही डेटा सरकारने पब्लिश केलेला आहे, त्यामध्ये 47,000 नोंदी मराठवाड्यात सापडल्या. त्याच्या आधाराने 2,38,000 लोकांनी अर्ज केले, म्हणजे एका नोंदीला साधारण 5 अर्ज करता येतात हा सरासरी हिशेब आहे. त्यापैकी फक्त आतापर्यंत 8,000 लोकांना व्हॅलिडिटी मिळाली, म्हणजे प्रत्यक्षात 8,000 लोकांना फायदा मिळालेला आहे. हा फासला जो आहे 2,30,000चा अर्ज करणाऱ्यांचा, तो भरून काढण्यासाठी या जी-आर मध्ये खूप काही आहे. त्यांनी जी कमिटी नेमलेली आहे ती वंशावळी जुळवून देण्यासाठी आणि त्याच्यासाठी गृह चौकशी करून एक विश्वासार्ह त्याची परिस्थिती मांडण्यासाठी त्या कमिटीचा फायदा या जी-आर मुळे होणार आहे. वंशावळीच्या मुख्य मुद्द्यामुळेच हे सगळे अर्ज आता सध्या व्हॅलिडिटीच्या प्रतीक्षेत आहेत. मग व्हॅलिडिटी करण्याच्या दृष्टीने या जी-आरचा खूप मोठा महत्व आहे. खूप लोक जातील का आरक्षणात? तर त्या अंगाने जाणार नाहीत. ज्यांच्याकडे कुणबीची नोंद सापडलेली आहे, एका आडनावात नोंद एक जरी सापडली तर पूर्ण आडनावाच्या लोकांना त्याचा फायदा देण्याची तरतूद या जी-आर मध्ये आहे. त्यामुळे 10-5% नक्की याच्यामध्ये वाढ होणार आहे. चुकीचं काही घडलेलं नाहीये. आणखी 90 दिवसामध्ये अर्ज केल्यापासून त्याची प्रमाणपत्र वितरण, त्याचं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी 90 दिवसात पूर्ण करण्याची अट घालण्यात आलेली आहे. याच्यामध्ये सुधारणा करायला वाव असा आहे की ती जी कमिटी नेमली गाव पातळीवर, त्यांना या व्हॅलिडिटीच्या प्रक्रियेचं मॉनिटरिंगचं सुद्धा अधिकार देण्यात यावे आणि शहरामध्ये म्हणजे जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्याच्या स्तरावरचा किंवा उपजिल्हाधिकारी स्तरावरचा एक नोडल ऑफिसर नेमावा की अडचणी आले तर पटकन त्यांना त्यांच्याकडे तक्रार करता येतील आणि त्या अडचणी सोडवता येतील. हे अनुषंगिक बेनिफिट करून घेता येऊ शकतात.
बरं. आता तुम्हाला मुख्य प्रश्नाचं उत्तर देतो की मराठा समाजाचं कुणबीकरण कधीही होणार नाही. एकच वाक्य सांगतो की हे कुणबी असलेल्या लोकांसाठी नोंदी सापडवून त्यांना आरक्षणाचा लाभ देण्याचा कार्यक्रम आहे. मराठ्यांचं कुणबीकरण करण्यासाठी नाही, हे ओबीसीतल्या लोकांसाठीच हे काम चाललेलं आहे. जे सरकार करते, शिंदे समिती करते, ज्याची नोंद नाही तो मराठा आहे, ज्याची नोंद आहे तो कुणबी आहे, कुणब्याला सर्टिफिकेट मिळवून देण्यासाठी, प्रशासनिक अडचणी दूर करण्यासाठी हा सगळा खटाटोप चालू आहे. मराठ्यांसाठी होतं असं त्याला म्हणता येत नाही. ठीक. त्यामुळे ओबीसीतल्या आरक्षणामध्येच यामध्ये प्रशासनिक सुधारणा ह्या करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे ओबीसीच्या लोकांनी कुठलीही नाराजी व्यक्त करण्यासारखं हे नाही किंवा पॅनिक होण्यासारखं हे नाही असं माझं मत आहे. ठीक आहे. एक मुद्दा मला सांगा, मनोज जरांगे पाटील जे म्हणतायत की आता मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातले सगळे मराठे ओबीसी होतील आणि ते कुणबी होतील, हे सत्य आहे का? महाराष्ट्रातल्या सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे की आता सगळ्यांचं अशा प्रकारे कुणबीकरण या जी आरच्या माध्यमातून होणार आहे का? जरांगे पाटील जे म्हणतायत त्या वाक्याचा संदर्भ लक्षात घ्या. ते म्हणतायत होतील. उली उली खाल्लं पाहिजे, थोडा थोडा घास खाल्ला पाहिजे, खोंगाभर खाऊ नये कारण पचणार नाही. याचा अर्थ असा आहे की आता जे मिळतंय ते थोडंसं मिळतंय, भविष्यामध्ये आपण आणखी हे वाढवून घेऊ. त्या आशावाद सांगतायत, वस्तुस्थिती किंवा आत्ताची फॅक्ट सांगत नाहीये. त्यांनी नेता म्हणून ते बरोबर सांगतायत. आत्ता जे मिळतंय म्हणजे नोंदी ज्या मिळालेल्या आहेत किंवा भविष्यात काही मिळू शकणार आहेत त्यांच्यासाठी हे प्रमाणपत्राची तरतूद आहे आणि ती ओबीसीतल्याच घटकासाठी चाललेलं काम आहे. भविष्यात मी आणखी नोंदी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करील आणि त्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना ओबीसी मध्ये घालील असं त्यांचं स्टेटमेंट आहे. आज जी आर निघाला म्हणून ते झालेलं आहे असा त्यांचा दावा नाही. ठीक आहे.